नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेंगळुरू येथील व्हाईटफील्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये आज शुक्रवारी झालेल्या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेस दुजोरा दिला असून स्फोट घडवून आणण्यासाठी कमी तीव्रतेच्या स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचे म्हटले आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळेत आजूबाजूच्या कार्यालयांमधून कॅफेमध्ये गर्दी जमली असताना ही घटना घडली. यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत. कॅफेच्या सहसंस्थापक यांनी स्फोटाबद्दल माहिती दिली. 10 सेकंदाच्या कालावधीत 2 स्फोट झाले. हे स्फोट वॉश बेसिनच्या भागात झाले. एका बॅगेत काही वस्तू ठेवल्या होत्या, त्यातून हे स्फोट झाले, असं राव यांनी TV9 वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. कोणाच्याही जीवाला धोका नाही, असंही त्यांनी सांगितले. उचगाव बसुर्ते भागात बुधवारी आढळलेला हत्ती शुक्रवारी कंगराळी बुद्रुक परिसरात पहाटे आढळल्यामुळे नागरिक व शेतकरी वर्गात एकच तारांबळ उडाली. नागरिकांनी हत्तीला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती, परंतु अरण्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हत्ती आल्याची सावधानता मिळत असल्यामुळे अरण्य विभाग कर्मचाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले. कंगराळी बुद्रुक वासियांना मात्र शुक्रवारी प्रत्यक्ष हत्ती अगदी जवळून पाहण्याचा योग मिळाला. शुक्रवारी सकाळी पहाटे 5 वाजता शाहूनगर मार्गे कंगराळी बुद्रुक गावाजवळील बाहेर गल्लीला लागून असलेल्या शिवारात पहाटे नागरिकांना हत्ती आढळला. यानंतर वैभवनगरकडे हत्तीने कूच केली. हत्ती पुढे व अरण्य कर्मचारी हत्तीच्या मागे असे चित्र पाहावयास मिळाले. हत्ती शिवारातून जाताना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वांना आरडाओरड करून व फटाके बॉम्ब लावून सावध करत होते. तसेच काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह त्यांचे सहकाऱ्यांनी हत्तीजवळ न जाण्याचे नागरिकांना सांगून सतर्क राहण्याचे कार्य केले. अनुकंपा आधारावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये नोकरी देण्यात आलेल्या 37 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेशपत्र वितरित करण्यात आले. विकास आढावा बैठकीनंतर हा कार्यक्रम झाला. सुवर्ण विधानसौधमध्ये शुक्रवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा बैठक झाली. ग्रामपंचायतीत सेवेत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा आधारावर नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व 37 जणांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. यावेळी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, बैलहोंगल आमदार महांतेश कौजलगी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, कुडचीचे आमदार महेश तमण्णावर, जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तेल कंपन्यांनी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. 1 मार्चपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरात बदल केला असून सध्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. घरगुती सिलेंडरचे दर ऑगस्टमध्ये शेवटचे बदलण्यात आले होते. LPGचे नवे दर शुक्रवार दिनांक 1 मार्चपासून देशातील सर्व शहरांमध्ये लागू करण्यात आले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या LPG सिलेंडरच्या किमतीत बदल करतात. त्यानुसार शुक्रवारी तेल कंपन्यांकडून सिलेंडरच्या किमती विविध शहरांमध्ये अपडेट करण्यात आल्या आहेत. न्यायालयातील समस्या टप्प्याटप्प्याने दूर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. दरवर्षी न्यायालयाच्या विकासासाठी निधींची तरतूद केली जाईल. सध्या JMFC न्यायालयाला आणखी एक प्रवेशद्वार हवा आहे, तो तातडीने केला जाईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बार असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी सांगितले. JMFC न्यायालयातील समुदाय भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट S किवडसण्णावर होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य नागराज यादव, आमदार राजू सेठ, कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनय मांगलेकर, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट बसवराज मुगळी, ॲडव्होकेट शीतलराम शेट्टी, ॲडव्होकेट विजय पाटील, महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट अश्विनी हवालदार, ॲडव्होकेट KB नायक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मागील 4 दिवसांपासून मुक्त संचार करणाऱ्या हत्तीने शुक्रवारी बेक्केनकेरी गावात भर दिवसा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे. गावात आलेल्या हत्तीला वनविभागाने गावापासून जवळ असलेल्या डोंगर परिसरात पिटाळून लावले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची तात्पुरती सुटका झाली आहे. मागील आठवडाभरापासून बेक्केनकेरी बसुर्ते अतिवाड परिसरात फिरणाऱ्या हत्तीने शुक्रवारी सकाळी अलदगा कंगराळीपर्यंत मजल मारली होती. पहाटे अलदगा फाट्यावर हत्तीचे दर्शन झाले होते. त्यानंतर वन खात्याने तातडीने दखल घेऊन हत्तीला हुसकावून लावण्यासाठी कारवाई हाती घेतली. दरम्यान पुन्हा हत्ती डोंगरातून खाली येऊ नये यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर डोंगर परिसरात तळ ठोकला होता. हत्ती गावात आल्याचे समजताच ग्रामस्थांनी गोंधळ घातला होता. भर दिवसा हत्ती गावात आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी आरडाओरड गोंधळ घातला होता. लोकांना कोणतीही इजा पोहोचू नये यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना घरातच राहण्याच्या सूचना केल्या. मात्र काही अतिउत्साही तरुणांमुळे हत्तीला पिटाळून लावण्यात अडचणी येत होत्या. गेल्या 8 दिवसांपूर्वी गोवा सर्कल जवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या एका अनोळखी युवकाचा शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून त्याची ओळख पटवण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार राजेश पांडे, वय वर्षे 45 असे त्याचे नाव आहे. त्याचा संपूर्ण पत्ता उपलब्ध नाही. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी गोवा सर्कल जवळील LIC ऑफिस समोर तो अत्यवस्थ अवस्थेत आढळला होता. स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेतून त्याला सिव्हिल हॉस्पिटलला हलवले होते. उपचाराचा उपयोग न होता शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या युवकाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 0831 240 5236 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी आराम बसचा टायर फुटून लागलेल्या आगीत बस खाक झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजता शिंदेवाडी फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेत प्रवाशांचे साहित्य व बसचे असे सुमारे 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. या घटनेसंदर्भात समजलेली अधिक माहिती अशी: शर्मा ट्रॅव्हल्सची आराम बस मुंबईहून बेंगळूरकडे निघाली होती. दरम्यान शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिंदे फाट्यानजीक येताच बसचा टायर अचानक फुटला. त्यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेतले. त्यानंतर तातडीने सर्व प्रवाशांना वाहनातून खाली उतरण्याची सूचना केली. त्यानुसार प्रवाशांनी सुरक्षित अंतरावर धाव घेतली. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत प्रवाशांनी सोबत घेतलेले पार्सल व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. अधिक तपास सुरू आहे. बेळगाव वेंगुर्ला या मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजीक सोमनाथ मंदिराजवळ एका अज्ञात इसमाने चहाच्या टपरीमध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी: सदर आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव अशोक हनुमंतप्पा येळगेरी असे असून तो येरगट्टी या गावचा असून अंदाजे 50 वर्षे असे त्याचे वय आहे. काकती पोलीस स्टेशनचे PSI व त्याचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक दुप्पट रक्कम देतो असे सांगून ऑनलाईन फसवणूक झाली होती. त्यानंतर या प्रकरणी CEN पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचे बँक खाते गोठवले होते. न्यायालयात गुंतवणूकदाराने धाव घेतल्यानंतर न्यायालयाने 1,31,729 रुपये त्या गुंतवणूकदाराला 2 हप्त्यामध्ये देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदाराला दिलासा मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी: फिर्यादी बाबूराव काशाप्पा कलाल राहणार गोकाक यांना ऑनलाईनद्वारे ही फसवणूक करण्यात आली होती. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित
व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज शुक्रवारी रंजक सामने पार पडले. बेळगाव शहरातील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित या चषकात शिवाजी संघाविरुद्ध फॅन्को FC यांच्यात पहिला सामना झाला. 7-0 आघाडी मिळवत फॅन्को FC संघाने हा सामना जिंकला. दुसरा सामना मोहब्लू विरुद्ध युनायटेड FC या संघात झाला. या सामन्यात 0-10 असा मोहब्लू संघाला पराभव करून युनायटेड FC संघाने हा सामना जिंकला. दिवसेंदिवस फुटबॉल स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गणेबैल येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजता उघडकीस आली आहे. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की गणेबैल येथे महेश शंकर गेजपतकर वय वर्ष 36 हा एकटाच गणेबैल येथील आपल्या घरी राहत होता. महेश याने शुक्रवार दिनांक 1 रोजी दुपारी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. सातत्याने भक्तिमार्गाचीच कास धरा. चांगले चिंतन, मनन, ध्यान करा. लक्ष्मीची सदोदित कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. मी माझ्या जीवनात चांगले आचार, विचार व कष्ट घेत चांगल्या विचारांचीच कास धरत आलो, असे मनोगत बेळगावच्या ग्रामीण आमदार व कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी बेकिनकेरे येथील लक्ष्मी देवी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष जयवंत नागोजी सावंत हे होते. बेकिनकेरी येथील लक्ष्मीदेवी मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा आणि मंदिर लोकार्पण व महाप्रसादाचे आयोजन शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी करण्यात आले होते. 1 मार्च पासून सुरू झालेल्या 12वी वार्षिक परीक्षेला पहिल्याच दिवशी कन्नड पेपरला 797, उत्तर अरेबिक पेपरला 1 अशा एकूण 798 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. एकूण कन्नड विषयासाठी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 24,068 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. त्यापैकी 23,297 विद्यार्थी हजर राहिले तर 797 विद्यार्थी गैरहजर राहिले. अरेबिक विषयासाठी 31 विद्यार्थ्यांची नावे नोंद होती. त्यापैकी 30 जण हजर व 1 जण गैरहजर राहिला. एकूण चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात पहिल्या दिवशी कन्नड व अरेबिक मिळून 24,099 विद्यार्थ्यांची नावे नोंद करण्यात आली होती. त्यापैकी 798 विद्यार्थी गैरहजर तर 23,301 विद्यार्थी हजर राहिले. परीक्षांना अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या नियुक्त पथकाने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. कर्नाटक सरकारने व्यापारी आस्थापनांच्या फलकावर 60% कन्नड भाषेचा वापर करावा असा आदेश आहे. त्याची अंमलबजावणी कर्नाटकात सर्वत्र सुरू आहे. वास्तविक सीमा भागात हा आदेश लागू होऊ शकत नाही. 1.25 वर्षापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाचा निकाल येईपर्यंत येथील परिस्थिती जैसे थे ठेवताना अन्य भाषिकांच्या तसेच व्यापाऱ्यांच्या भावना दुखावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचे निर्देश केले आहेत. मात्र मराठी भाषिकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या निपाणी शहरात अधिकारी वर्गाकडून अशा प्रकारची कन्नड फलक सक्ती करत गृहमंत्र्यांच्या या आदेशांना केराची टोपली दाखवत आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांसह व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुंठा प्लॉटमधील भागात राहणारे नागरिक अत्यंत गरीब आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी कराचा बोजा टाकू नये अशी आग्रही मागणी नगरसेवक प्रेमानंद बिरादार यांनी केली. ते येथील महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर मेहजबीन या उपस्थित होत्या. बिरादार यांनी पुढे बोलताना ऑटो टांगा मजुरांनी गुंठा प्लॉट खरेदी केले आहेत. अनेक कामगार मालक कोरोना काळात मरण पावले आहेत. अशा कुटुंबियांना जागा सोडणे कठीण आहे. त्यांना दुप्पट कर, दंड वगैरे भरण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल. त्यांच्याकडून दंड वसूल करणे चुकीचे ठरणार आहे असे सांगितले.
आगामी दिवसात पल्स पोलिओ अभियान होणार असून केएलई सेंटेनरी हॉस्पिटल आणि MRC रोटरी क्लब ऑफ बेलगामच्या सहकार्याने आज बेळगाव शहरात जागरूक रॅली काढण्यात आली. प्रमुख मार्गांवर रॅलीच्या द्वारे जनजागृती निर्माण करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ बेलगामचे अध्यक्ष जयदीप सिद्धनावर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. पोलिओ निर्मूलन करण्याचे संदेश देत रॅली पुढे निघाली. या रॅलीत नर्सिंग आणि होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. रोटरी क्लब ऑफ बेलगामच्या वतीने खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात शालेय मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी भीमगड, हेमडग्गा, पाली, मेंढील, जमगोवा येथील शासकीय शाळेतील मुलांची तपासणी केएलई इस्पितळाच्या वैद्यांनी करून योग्य सल्ला व औषधाचे मोफत वाटप केले. सुमारे 150 विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.